नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत। आता या ऑनलाईन फसवणुकीच्या जाळ्यात निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही ओढण्यात येत आहे। त्याबाबतचं पत्र महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं नुकतंच जारी केलंय। या पत्रात नक्की काय म्हटलंय ते आता आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरून जाणून घेऊया। मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल। महाराष्ट्र शासन वित्त विभाग, चर्चगेट, मुंबई 20 दिनांक 21 मे 2024। प्रति 1 सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी, अधिदान व लेखा कार्यालय मुंबई। 2 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी ईमेलद्वारे। विषय निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांमध्ये जनजागृती करण्याबाबत। राज्यातील काही कोषागारांमधून निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना अज्ञात व्यक्तींकडून संपर्क साधला जात आहे। ती व्यक्ती निवृत्तीवेतनधारकांना आपणास सुधारित निवृत्तीवेतनाची फरक रक्कम मिळणार असून त्या अगोदर तुमची वसुली निघत आहे। ती रक्कम तात्काळ ऑनलाईन भरावी जेणेकरून तुमची फरक रक्कम तुम्हाला मिळेल असे सांगत आहे। काही निवृत्तीवेतनधारकांनी संबंधित व्यक्तीसोबत व्यवहार केले असून ते या फसवणुकीस बळी पडले आहेत। अशा घटना इतर जिल्ह्यांमध्ये घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आपण आपल्या कोषागारामार्फत प्रेस नोटद्वारे निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना जागृत करावे। अनुषंगाने तसेच निवृत्तीवेतनधारक असोसिएशन यांना सूचित करावे। निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना करावयाचा आवाहनाचा नमुना सोबत जोडला आहे। सोबत वरील प्रमाणे संगीता ग जोशी, उपसंचालक निवृत्तीवेतन, महाराष्ट्र राज्य, मुंबई। निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना आवाहन। अधिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोषागाराचे अधीनस्थ सर्व निवृत्तीवेतनधारक निवृत्तीवेतनधारक यांना आवाहन करण्यात येते की कोषागारामार्फत निवृत्तीवेतनधारक यांना निवृत्तीवेतन सुधारित निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात। सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही। कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला जातो। याबाबत काही निवृत्तीवेतनधारकांना फोन करून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जाते आहे। याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत। अशा कोणत्याही प्रकारचा फोन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत केला जात नाही किंवा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठवले जात नाही। सर्व निवृत्तीवेतनधारक व कार्यरत कर्मचारी यांना आवाहन करण्यात येते की आपणास दूरध्वनी भ्रमणध्वनीवरून उपरोक्त प्रदानासंदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईन गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे भरण्याबाबत जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कळविले जात नाही। तरी कोणी अशा दूरध्वनी संदेशास प्रतिसाद देऊ नये। याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकाची वैयक्तिक जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी। तसेच अशा प्रकारचा दूरध्वनी प्राप्त झाल्यास कृपया कोषागार कार्यालयास अवगत करावे। तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमतः कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा असे आवाहन अधिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी जिल्हा कोषागार अधिकारी व अप्पर कोषागार अधिकारी निवृत्तीवेतन यांच्याकडून करण्यात येत आहे। तर मित्रांनो,
हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीच्या तसेच निवृत्तीवेतन धारकांच्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करण्यास विसरू नका। माझ्या अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।